गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मीही मजेत. खूप खूप धन्यवाद देऊया आपण आज. तुम्ही सर्वजण वेळेत जॉईन झालात. कुणी युट्यूबवर, कुणी झूम लिंकवर. त्यासाठी तुमच्या मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. खूप खूप धन्यवाद देऊयात युनिव्हर्सला की आजचा आणखी एक दिवस आपल्या सर्वांना जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊया आपल्या आई वडिलांना की त्यांनी आपल्याला या जगामध्ये आणलं, मला मुलीचा जन्म दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 2 टाइम जेवायला दिलं, शाळेचं शिक्षण केलं, उच्च शिक्षण केलं, मला पोलीस भरती होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मेहनत जरी माझी होती तर त्यांच्याशिवाय मला कोणतंही पाऊल उचलणं शक्य नव्हतं. त्यासाठी त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आई-वडिलांना, त्यांनी मा जगामध्ये माणसांशी कसं वागायचं हे शिकवलं, व्यवहार शिकवले. खूप खूप धन्यवाद आई-वडिलांना, की पैसा साचवायचा कसा हे त्यांनी शिकवलं. खूप खूप धन्यवाद माझ्या आई-वडिलांना, त्यांनी माझं लग्न मुकुंदबरोबर लावून दिलं. खूप खूप धन्यवाद, त्यांनी मला मुकुंदीने मला 2 मुलं, मनस्वी आणि देवांश, स्ट्रॉंग, ब्रिलियंट, टॅलेंटेड, शांत आणि आज्ञाधारी दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने नारायणा, मी या जगामध्ये मला पोलीस खात्यामध्ये नोकरी दिली आणि गेले 21 वर्ष भरभरून पगार देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी, की मला निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगण्यासाठी, प्रत्येक एक अवयव निरोगी, सुदृढ, शक्तिशाली देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा, ब्रह्मांडातून येणारी ही वैश्विक ऊर्जेमधून येणारी स्पिरिच्युअल ऊर्जा, एकदम स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून, आज्ञाचक्रातून थ्रोट चक्रातून हृदय चक्रातून मणिपूर चक्रातून स्वाधिष्ठान चक्र आणि स्वाधिष्ठान चक्रातून मूलाधारासोबतच माझ्या संपूर्ण शरीरामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये, प्रत्येक एका नसेमध्ये, प्रत्येक एक रक्ताच्या थेंबामध्ये पॉझिटिव्ह नेस देण्यासाठी, ऊर्जावान बनवण्यासाठी, स्पिरिच्युअल एनर्जी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा पंचतत्वांचे, आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व, सूर्यनारायण, जलतत्व, पृथ्वी तत्व यांना शतशत धन्यवाद. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादानेच आपलं हे संपूर्ण शरीर बनलेलं आहे आणि या ब्रह्मांडात चालणारी ऊर्जा आपल्या सर्वांच्या शरीरावर खूप छान रित्या, पॉझिटिव्ह रित्या काम करते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वजण झूम मीटिंगवर, व्हॉट्सअपवर, ईमेलवर कनेक्ट होत आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा, मला इझिली आणि एफर्टसली हे झूम, इंटरनेट आणि मीटिंग अरेंज करून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. अं, आपल्या ह्या आजच्या पुस्तकासाठी डेल कार्नेगी यांनी लिहिलेलं चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकासाठी, कारण या पुस्तकामध्ये चिंतेच्या बाबतीत आपल्याला कसं जगायचं, कसं वागायचं, चिंता आल्यानंतर कसं वागायचं आणि काय करायचं, या सगळ्याही गोष्टी आपल्याला यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत. चला तर मग पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते, शुक्रिया करते आणि आपल्या नवीन एका धड्याला सुरुवात करते. आपला आजचा धडा आहे व्यवसायातील चिंता कशा दूर कराव्यात. चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. आपलं चॅप्टर आहे 5वा, व्यवसायातील चिंता कशा दूर कराव्यात.
पहा, डेल कार्नेगी यांचं चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकामध्ये चॅप्टर आपला नंबर आहे 5वा. व्यवसायातील चिंता कशा दूर कराव्यात. याच्यामध्ये सुरुवातीलाच डॉक्टर अलेक्सिस कॅरल यांचा एक कोट आहे. ज्यांना चिंतेशी 2 हात करायला येत नाहीत, ज्यांना चिंतेशी 2 हात करायला येत नाहीत, ते आपल्या तरुणपणीच मृत होतात. अगदी खरं आहे. ज्यांना आपल्या चिंता कशा घालवायच्या हेच कळत नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करायचं हेच कळत नाही. ते जिवंत असून सुद्धा ते आपल्या तरुणपणीच मृत झालेले असतात. म्हणजे बघा किती सुंदररित्या हे पुस्तक आपल्याला लेखकाने समजून सांगितलंय. त्यातल्या त्यात वेलकोट सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. कारण चिंता ही खूप भयंकर असते. त्यामुळे मी तुमच्या 10% चिंता कमी करण्यासाठी तुमची मदत करू शकते. तरीही म्हणजे मदत करू शकले तरीही समाधानी होणार नाहीत तुम्ही. कारण तुम्हाला एका बिझनेस एक्झिक्युटिव्हचं उदाहरण देत आहे, की ते आपल्या 50 टक्के चिंता दूर करू शकलं नाही. कारण पण बिझनेस मीटिंगमध्ये आपल्या समस्या सोडवायला लागणारा वेळ त्याने 75% कमी केला. लक्षात घ्या, मी तुम्हाला एखादा मिस्टर जोन्स, मिस्टर एक्स किंवा एखादा व्यक्ती सांगितला, एकच मिनिट तर अ, विशिष्ट गोष्ट सांगत नाही, अशी अस्पष्ट सांगणार नाही, ज्यांची तुम्ही परत चौकशी करू शकणार नाही. ती एका जित्या जागत्या व्यक्तीची सत्यकथा आहे. त्यांचे नाव आहे लिओन शिमगीन. अमेरिकेतील प्रसिद्ध प्रकाशक म्हणून सायमन अँड शस्टर, रॉकफेलर सेंटर, न्यूयॉर्कचे माजी जनरल मॅनेजर आणि पार्टनर आहेत. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात ऐका. बघा काय अनुभव सांगितलेला आहे त्यांनी. 15 वर्ष मी एका कामातील निम्मा वेळ फक्त मीटिंग घेण्यासाठी घालवली. मीटिंगमध्ये फक्त समस्यांवर वेळ घालवता जात असे. आपण कसे करायला हवे? आपण कसे करायला हवे किंवा मग आपण काय करू शकतो? अशा प्रकारे चर्चा करीत असताना आम्ही तणावात येत असू. आपल्या खुर्चीवर बसल्या-बसल्या बाजू बदलत असू, जमिनीवर फिरत असू, वाद घालत असू किंवा उगीच गोल-गोल फिरत असू. त्यामुळे रात्री मी खूप वाईट प्रकारे चुकून जात असे. आता उर्वरित आयुष्यातही असेच घालवावे लागेल, की काय असे मला वाटत असे. गेल्या 15 वर्षापासून मी असेच करीत आलो होतो आणि यापेक्षा चांगल्या पद्धतीने काही करता येऊ शकेल, असे मला अजिबात वाटत नव्हते. या चिंतादायी मीटिंगसाठी लागणारा वेळ 75% मी कमी केला जाऊ शकतो. तसेच 75% मानसिक तणावही कमी केला जाऊ शकतो. असे मला कोणी सांगितले असते तर मला तो कोरा आशावाद वाटला असता. असं कोण सांगतंय? बघा लेखकच सांगतात. स्वप्नाळू तसेच आराम खुर्चीत बसून फुकटच सल्ले देणारा वाटला असता. अर्थात मी अशी एक योजना तयार केली, की त्यामुळे खरोखरच ते शक्य झाले. मी या योजनेचा वापर मागील 8 वर्षापासून करीत आहे. यामुळे माझी कार्यकुशलता, आरोग्याने सुखाच्या बाबतीत चमत्कारच झाला आहे. ही जादू असल्यासारखं वाटलं. अर्थात जादूच्या कांडीसारखे ते साधे सोपेही आहे. फक्त असे कशाप्रकारे केले जाऊ शकते ते तुम्ही माहीत करून घ्या. हे एक रहस्य आहे बघा. आधी तर मी गेले 15 वर्षापासून मिनिटमध्ये मीटिंगमध्ये वापरले जाणारे जुने तंत्र बाद केले. बघा मीही आज माझ्या मिस्टरांना तेच सांगितलं, की तुम्ही ज्या रूटीनमध्ये काम करताय शेतामध्ये किंवा इतर कोणत्यामध्ये ते बदला. तर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. नाहीतर ऑल्वेज तुमच्या पदरामध्ये काय पडणार आहे? अनसक्सेस. येतच आहे. आपण इन्व्हेस्टमेंट करतोच आहे किंवा आपण भांडवल टाकतोय, त्या जमिनीमध्ये हे करतोय, पाणी घालतोय, औषधं घालतोय, पण उत्पादन येत नसेल, तर आपण तेवढ्याच पर्सेंटनी रिव्हर्स गेलो. एक तर तेवढे दिवस, एक तर तेवढा पैसा, एक तर तेवढी वेळ. ह्या गोष्टींनी आपण रिव्हर्स गेलो. हे आजच मी बोलले होते.
सो काही हरकत नाही, असे या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे आहेत. समस्या काय आहे? आपल्याला जर ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या समस्या आपण समजून घ्या आणि ते लिहून काढा. समस्या काय आहेत? दुसरा प्रश्न आहे, समस्येचे कारण काय आहे? एक्झाम्पल मी पकडू शकते. जर एखाद्याला सक्सेस मिळत नाही, का वारंवार सक्सेस मिळत नाही? तर काय समस्या आहे? ऑल्वेज समोरचा व्यक्ती, समोरचा अ, कंपनी, समोरचं क्षेत्र किंवा ते अ, त्याची चूक नसते. समस्या आपल्यात आहे. आपण सक्सेस का नाही होत? समस्येचे कारण काय आहे? मग नेहमी आपण दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. आपल्यातल्या चुका आपण शोधल्या पाहिजे. आपण कुठं कमी पडतोय ते शोधलं पाहिजे. आपण कुठं वेळेचं युटिलायझेशन करतोय किंवा कुठे करत नाही. कुठे स्मार्ट वर्क केलं पाहिजे, कुठे नाही केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्याला कळलं नाही तो आयुष्यात कधीच सक्सेस होणार नाही. सदस्य समस्या सदर समस्या किती पद्धतीने सोडवली जाऊ शकते. जर लिहून काढलं, समस्या काय आहे जर लिहून काढलं, तर त्याच्यावर कोणकोणत्या पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो, हेही त्याच्यात चिंतन मनन करून आपण लिहू शकतो. पण लिहून नाही काढलं, तर ती समस्या कितपत हील होईल हे सांगू शकत नाही. तुम्ही कोणता उपाय स्वीकारण्याचा सल्ला देता? हे बघा, हे मी तुम्हाला वाचून दाखवते. मी मीटिंगमध्ये अशा प्रकारे व्यक्तींसोबत जात असे, ज्याने कोणत्याही स्थितीबद्दल चिंता करण्यात तसेच त्रस्त होण्यात अनेक तास वाया घालवले आहेत. बरोबर आहे. त्याने कधीही संपूर्ण समाधान शोधण्याचा विचार केला नाही. हे असं झालंय, ते तसं झालंय, हे असंच झालं, ते तसंच झालं. मीच काम करतोय, मीच काम करतोय, मीच हे करतोय, मला कोणी मदतच करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी करून तासनतास व्हायला जातात. त्याच्यावर काय मार्ग निघत नाही. त्यावर मी हे समाधान काढण्याचा सल्ला देतो, असे कधीही लिहिले नव्हते. आता माझे सहकारी माझ्याकडे आपल्या समस्या घेऊन खूप प्रमाणात येतात. कारण या चारही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी सर्व तथ्य एकत्रित करावी लागतात आणि ते काय ते करत नाही. त्याच्यामुळे ते काय लेखकाकडे जात नाही. कारण या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? डायरेक्ट उत्तर हवं असतं कोणालाही, असं लेखकाला सांगायचं आहे. चला तर मग मी माझ्या व्यवसायातील चिंता शांतपणे सोडू शकतो का? किंवा सोडवतो का? जसे आता वरती 4 प्रश्न पाहिले, तसंच हे मी तुम्हाला सांगते. या पुस्तकामधल्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ह्याच्यावर जर तोडगा काढायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता? बघा, मी माझ्या व्यवसायातील चिंता शांतपणे सोडवतो का? किंवा सोडवते का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. म्हणजे आपण ती चिंता हील करू शकतो. प्रत्येक समस्येला योग्य उपाय नक्की मिळतो. त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. मी घाबरत नाही. स्वतःला सांगावं लागेल, मी घाबरत नाही. मी धैर्याने निर्णय घेते. माझा व्यवसाय दिवसेंदिवस सुधारत आहे. वारंवार ही अफर्मेशन स्वतःच्या माइंडला सांगितले. माझा व्यवसाय सुधारत आहे. माझी शेती सुधारत आहे. माझं पीक सुधारत आहे. नुसतं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून यांनी हे करायला सांगितलंय म्हणून करायचं आणि त्याने ते करायला सांगितलं म्हणून करायचं. यानी तुम्ही सक्सेस होणार नाही. पडले पाढे 55. गेले 10-12 वर्ष तुम्ही तेच करत आलाय. मग आता आपल्याकडे पुस्तक आहे. पुस्तकामध्ये लेखकाने सांगितले तुम्ही तुमची चिंता कशी हेल करू शकता. चिंता म्हणजे प्रश्न म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सतवतात तो प्रश्न. त्याच्यामध्ये मग आपण स्वतःला सांगितलं पाहिजे, मी घाबरत नाही, मी धैर्याने निर्णय घेत आहे. रोज सांगायचंय आपल्याला, की माझा व्यवसाय दिवसेंदिवस सुधारत आहे. माझं पीक दिवसेंदिवस सुधारत आहे. माझं बिझनेस दिवसेंदिवस सुधारत आहे. माझी ही वस्तू दिवसेंदिवस विकली जात आहे. मी सकारात्मक विचार ठेवतो किंवा ठेवते. प्रत्येक अडचण मला नवीन शिकवण करून देते. त्यातून शिकलं पाहिजे, लिहून काढलं पाहिजे, त्याच्यात बदल केला पाहिजे. आपण नुसतंच कळलंय मागच्या वेळेस काय झालंय, पुढच्या वेळेस पुन्हा तेच करायचं. त्यानी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. प्रत्येक अडचण मला नवीन शिकवण देते. मी माझ्या कामावर पूर्ण विश्वास ठेवते. येस. तरच मी विश्वास जर ठेवला, ग्रॅटिट्यूड दिले, त्या गोष्टीवर मी अतोनात प्रेम केलं. साहजिकच आहे, जर मी पोलीस खात्यामध्ये नोकरी करते, तर साहजिकच आहे मी ऑफिस स्टाफ, माझे सीनियर्स, मी जे काम करते ते, त्याच्यावर मी विश्वास ठेवलाच पाहिजे. मी त्यांना ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे, तरच मी सक्सेसफुल होईल. मी म्हणते, "नाही, हे माझं ऑफिस चालू आहे, पगार चालू आहे आणि रोज बॉसला शिव्या दिल्या, कलीगला शिव्या दिल्या. हे असंच आहे, ते तसंच आहे. मला नीट वागणूकच देत नाही, मला सुट्टीच देत नाही, मला सवलतच देत नाही. तर माझ्या आयुष्यामध्ये चेंजेस होणार नाहीत. चिंता न करता कृती करणे मी निवडते.
या पुस्तकामध्ये लेखकांनी सांगितलंय, चिंता न करता मी कृती करायला म्हणजे प्राधान्य देतो. माझ्या प्रयत्नांना यश नक्की मिळतं, असं लेखक सांगत आहे. मी जे काही काम करतो त्याला यशस्वीरित्या मला यश मिळतं, कारण मी तसे प्रयत्न करतो. मी लिहून काढतो. मी समस्या काढतो. समस्यांचं हील करण्यासाठी प्रश्न विचारतो आणि त्याप्रमाणे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ऑटोमॅटिकच ते उत्तर माझं मला मिळतं. बघा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे करू शकता. कळेल त्याला चांगल्या गोष्टी, ज्याला नाही कळणार त्याने सोडून द्यावं. मी शांत, स्थिर आणि यशस्वी आहे. बघा, जर तुम्हाला हवे असेल तर ग्रॅटिट्यूड आणि तुम्ही जर ग्रॅटिट्यूड केलं तर तुम्ही ह्या गोष्टींमधून लवकर हील होऊ शकता. तुम्ही तुमच्या समस्या ह्याच्यावर सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे हा आजचा धडा आहे. अ, की चिंतेमुळे काही सॉरी व्यवसायातील चिंता कशा दूर कराव्यात? हा जो खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. फक्त व्यवसायच नाही, आपण जे काही काम करतोय, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा पूर्णपणे चॅप्टर लागू होतोय, की जसं का नाही, आपण घरामध्ये गृहिणी म्हणून काम करतोय. त्याचबरोबर मी ऑफिसमध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करते किंवा मी माझा घरगुती बिझनेस एखादा सुरू केलाय किंवा मी एखादा शेतकरी आहे किंवा मी एखादी पोलीस वुमन आहे किंवा मी एखादा बिझनेसमॅन आहे किंवा मी एखाद्या सार्वजनिक सामाजिक संस्थेमध्ये काम करत आहे. तर तिथेही आपल्याला चिंता होतात. बऱ्याच कामांमध्ये उच-नीच होत असते. मग त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी कशा सॉल्व्ह करायच्या? किंवा तो झालेला प्रॉब्लेम जो आहे, तो कसा हील करायचा? हे या पद्धतीने आपल्याला या चॅप्टरमध्ये ॲक्चुअली सांगितलं आहे. तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप ग्रॅटिट्यूड की तुम्ही खूप छान पद्धतीने मनापासून मला सपोर्ट करत आहात. ही व्हिडिओ ऐकत आहात, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातून फायदा होईल. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा एकदा आपल्या चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकाच्या 6व्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय-बाय, गुड नाईट, गुड डे आणि बाय-बाय.